सो हेलो गाइस, गुड मॉर्निंग। ये हमारा डे फर्स्ट था, जे की मी सकाळी सकाळी माझी बुलेट काढली आणि पंचगणीला जाण्यासाठी रेडी झालो। फास्टमध्ये रेडी झालो कारण मला सांगितलं होतं आदल्या दिवशी की आपल्याला लवकर सकाळी सकाळी जायचं आहे। त्यामुळे मग मी माझी गाडी लवकर काढली आणि विचार केला लवकरच जाऊन। त्यांनी मला 9चा टायमिंग दिलता, परंतु मी लवकरच एक्साइटेड होतो। पहिला व्लॉग असल्यामुळे माझा आणि पहिली बुलेट राईड असल्यामुळे मी खूप एक्साइटेड होतो, म्हणून मी लगेच निघलो। और एलेन भाव किसका रहा देख रहे अपन इधर फास्ट आपा किसका वाट बघ रहे अपन? वाट किसका बघ रहे अभी अपन? उधर चाय पियेंगे ना, चलो फिर। हाँ सो वहाँ से निकलने के बाद हम लोग वेट कर रहे थे नाश्ते के लिए, और नाश्ता बहुत ही जल्दी आ गया। और नाश्ता आने के बाद हम लोगों ने वड़ा पाव, एक वड़ा पाव सुबह सुबह खा लिया। उसके तुरंत बाद आप्पा के गाड़ी का प्रॉब्लेम हो गया। काय झालं काय माहिती, ते चेन प्लेटला ते खराब झालं आणि कटकट असा आवाज यायला लागला। त्यामुळे मग आम्ही विचार केला आता गाडी टाका सर्व्हिसिंगला। त्यानंतर गाडी आम्ही टाकली सर्व्हिसिंगला नाही, त्यानंतर आम्ही गाडी टाकली ते नीट करण्यासाठी। तर एक आम्हाला चांगले फिटर होते, ते चांगले फिटर भेटले आम्हाला। आम्ही त्यांच्याकडे गेलो। कुठं भेटेल? शिरवळला गाडी तर जाणं शक्य नाही तुला, किती खर्च? 350 रुपये आणि बेरिंग काय बसेल 200-250 रुपये बेरिंग लेके मी काय करतो नाही ना ना बेरिंगच फुटली आतमध्ये। कुठं? याच्या आतमध्ये असतं वर निकल रहा ना उसका। आपण बेरिंग लेके आते आपल्याला नाही बेरिंग साईज बघूया बोलून साईज। आता मग कारण ह्याचं काय काम आपण काम करत नाही, खोलल्यानंतर साईज असेल एखादी तर मग देतो टाकून। त्यानंतर फिटर दादा म्हटले मी काहीतरी जुगाड करून देतो तुम्हाला, पण जुगाड नाही झालं। त्यामुळे आम्हाला डायरेक्टली जावं लागलं, ते सामान आणायला जावं लागलं डायरेक्टली। मग आणून टाकलं त्यामध्ये आम्ही, पण तोपर्यंत आमचा टायमिंग इथं खूप वाया गेला। पण असो, तसा आम्हाला कंटेंट भेटला होता। अभी हमारी गाड़ी को हो गया प्रॉब्लम। काय गेलं का दादा? चेन पॉकेट बेरिंग हाँ ऐसा ही कुछ गया है। अब हम देखते क्या हो सकता है। दादा काम कर रहे और उसी काम के बीच में हमारे पास राप्पा भी काम कर रहे। लैपटॉप निकाल दिया तब तक काम करेंगे। मग त्यानंतर दादा बोलले आम्हाला आप भी ठीक करके देता हूँ। तो अभी करके फिर भी हमारा 2 घंटा उधर गया और फाइनली वो ठीक हो गया। आप देख सकते हैं पसारा पुर्जा सब खोल के रखा था, सगळं खोलून ठेवलेलं, पण फाइनली दादाने ठीक करून दिलं। फाइनली हमारा हंटर का पार्ट आ गया और दादा हंटर का पार्ट बिठा रहे। दादा आता किती वेळ लागेल? 5 मिनट। अभी 5 मिनट में गाड़ी रेडी, फिर हम लोग बूम व्हाट्सएप कर लगे तुम्हाला हाईवे पे बूम। जरा सर पर फोन लाओ सर, ये हो गया अभी नीट। Now we are ready to move from here। चलो अभी एलेन भाई ने भी चेस्ट होल्डर निकाला है,
मोबाइल का नुस्ता रील बनाएंगे, नुस्ता इस पे डालेंगे, यूट्यूब पे, इंस्टाग्राम पे। हाँ हाँ जाऊ द्या आता, ते जिकडून गेले तिकडे आपण राईडला चालू आहे काय. तर माझे टीममेट सर्व पुढे निघून गेले होते आणि मी विसरलो होतो रोड. माझा मॅप चालू होता परंतु मला तो दाखवत होता नो एंट्रीमधून. पण मी परत यू टर्न मारून हायवेवरती आलो आणि मला आप्पाने आणि ॲलनने गाईड केलं. त्यामुळे मी परत हायवेवरती आलो आणि त्यांना लवकरच भेटलो. फायनली हायवे सोडून आम्ही लागलो होतो पंचगणीच्या रोडवरती. हायवे आम्ही सोडला आणि लगेच राईट साईडला ज्यावेळेस पंचगणीच्या रोडवरती घेतलं त्यावेळेस जे वातावरण, जो फ्रेशनेस मला वाटला, म्हणजे खरंच खूप आनंद वाटला मला. एकदम असं फ्रेश वाटलं त्या रोडवरती. सो त्यानंतर मी खूप एक्सायटेड झालो आणि त्यानंतर मग मी परत माझ्या टीममेटला सोडलंच नाही. मग मी त्यांच्याबरोबरच फिरत राहिलो.
फायनली आम्ही पंचगणीच्या जवळजवळच होतो. सो आम्ही विचार केला मध्ये कुठेतरी जेवण वगैरे करूया. तर आम्हाला एक हॉटेल भेटलं तिरंगा. तर आम्ही त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी बसलो. मग काहीतरी ऑर्डर वगैरे केलं आणि आम्ही विशाल विशाल कसं वाटतंय? गार गार वाटते ना. थोडं जवळ पोहोचल्यानंतर आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत होतो. खरंच पंचगणी जो चढ आहे, घाट आहे, तिथून इतकं सुंदर वातावरण दिसत होतं. मी माझे डोळे भरून बघत होतो. गाड्या येत होत्या, जात होत्या. मग फायनली आम्ही पुढे थांबल्यानंतर मागणं ॲलेन आणि आप्पा पण आले. त्यानंतर मग त्यांनी पण निसर्गाचा आनंद घेतला. खरंच खूप छान होतं. सिरियसली खूप छान होतं. त्रास देत होते म्हणून मी व्हिडिओ काढत होतो आणि आम्ही खूप हसत होतो. आम्ही खूप वेळ थांबलो होतो. थोडासा रूम्स बघत होतो स्वतःला संध्याकाळी स्टे करण्यासाठी. मग त्यानंतर एक जागेवरती आप्पाला अचानक आठवण आली की आम्ही याच्या पहिले पण इथं आलो होतो. तर त्यांनी तिथं थांबून तो एरिया बघितला आणि मग अचानक गाडी वळवून त्या व्यक्तीबरोबर बोलले. आम्ही फायनली रूम तिथंच फायनल केली. सो रूम वगैरे एरिया वगैरे खूप 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 छान होतं. आम्हाला खूप आवडलं नाही का. और जाएगा तो बटाटा 4 रुपया. बाद में अरे बटाटा खराब निकला, 10 रुपये के वापस जाने का. वो एलन भाई बोल रहे थे कि हम कुछ और रूम्स देखते हैं और उसके बाद फिर फाइनल करते. तो पास्टर आपका कुछ समझा रहे थे, इधर देखेंगे उधर देखेंगे तो फिर समझ में आएगा अरे अपन जिधर अभी रह रहे वो खराब है, तो इससे अच्छा ये अच्छा लग रहा है तो इधर ही स्टे करो. तो फिर वो केयर टेकर के साथ बात हो गया और उसके बाद हम लोगों ने रूम फाइनल कर दिया. Because of these things, it is very tight, and we don't want to unlace and lace again. so that is why we are not going inside. So only Pastor Appa looking here and there, and if it's done, then we will stay here tonight. And then tonight मतलब आज की today's night 24 hours. जाओ अभी हो गया फिक्स. तो रूम टूर दो अभी. हाँ रूम टूर
रूम टूर तो ये इज फिक्स हाउ मच सगळं रेकॉर्ड करणार हाँ फिर फ्रेश होते फिर हाउ मच क्या प्लान है तो फ्रेश होते बीप डाल देंगे नहीं बोलेंगे पेमेंट पेमेंट हेलो पेमेंट कर So Alan पानी भी है ना सगळे Alan is doing payment. 1.5 लाख पड़ा है 9 लाख रे. टेबल पॉइंट कधी चालू असतं आता असेल चालू सामान बॅग रखे मग एक हा मी नंतर नंतर ना आल्यानंतरच बॅग काढून ठेव ना हो झालं ना फिक्स. नंबर फ्रेश व्हायचं So we are now this room is fixed and I'm going inside for room क्या? फ्रेश व्हायला हाँ yes fresh. त्याला एक बेड लागेल हो एक बेड हां So who sleep here I don't know but I sleep no I sleep here. Single yes. I sleep here and huh? There is kitchen also. So we are going again inside and wow beautiful. इधर का बंद है शायद से. And this is a western toilet and this is a नहाने के लिए and this is me. ये हम है और ये हमारा रूम है और यहाँ पे क्या हो रहा है पौड़ी हो रही है. तो हम शाम को संध्याकाळी आम्ही इथं बघायला आलोत टेबल पॉइंट. याला म्हणतात टेबल पॉइंट तपोळा. काही दिसणार तर नाहीच. आमची हंटर आज अश्राप्पाचे हंटर बंद पडल्यामुळे लेट असल्यामुळे पाणी आहे हो रिफ्लेक्शन हो रहा है. हा 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 राईट राईट. ए कसला खतरनाक फोटो काढतो रे तू. वो देखा ना घोड़े कितने इधर से घोड़े घुमाते हाँ देखा कितना जा रहा था ना. तो इधर घोड़े घुमाते गया तो नीचे लेके हा खरं फास्ट पास झालं तर नाही टेबल पॉइंट मध्ये एवढंच असतात ए ॲलन क्या घोड़ा